नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला, काल होती ग्रहण, आज आहे इऱ्याचा पाडवा. आज ईर प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी ईर जेवल्या जाता, जेवण करायला ईर येतात. उपास करू तर मला बी उपास करू घालायचे. चला आता उपास करूसाठी मला स्वयंपाक करणार आहे, तो तुम्हाला दाखवते. चला, आज करायचं मला पुरणपोळी. परत रामफळाचं शिकरण होळीच्या दिवशी केलं, इऱ्याच्या दिवशी, होळीच्या दुसऱ्या दिवशी. आता नेमकं ग्रहण आल्यामुळं ते आज बुधवारी केल्या जाणार आहे. चला, व्हिडिओ स्किप न करता नक्की तुम्ही बघा. सगळ्यांना बाय बाय. देवपूजा वगैरे झाली, पुरणाची डाळ शिजवून घेतली. ते कढईमध्ये गूळ टाकून ती डाळ शिजवून टाकली. त्यानंतरून साराची तयारी करून घेतली. गूळ मिक्स करून घेतली डाळीमध्ये. पुरण छान मस्त शिजून देऊ. मग पुरणाच्या डाळीने काढून घेऊ. पुरण शिजून झालं, गूळ वगैरे टाकून खाली ठेवलेलं आहे. आता साराला फोडणी देऊ. साराचं पाणी काढलेले, काळा मसाला वाटून झाले, हळद आणि काळा मसाला टाकलेली, मीठ आहे, तेल टाकलं, फोडणीला कढीपत्ता टाकून देऊ. मसाला तळून देऊ. मीठ, तेल सुटोस तर परतून घेऊ. तेल सुटलं. सारं उकळी काढून घेते. नाही, सार टाकला आहे. साराला कलर खूप सुंदर आला आहे पा. तर साऱ्याची एक उकळी काढून घेते. भात झाला आहे. चला, सार, भात, कुरड्या पापड्या तळून झाल्या. तर फक्त पुरणपोळ्या राहिल्या, पुरणपोळ्या करून घेते. उपास करू येणारे त्यांना जेवायला देते. आणि पूजाची माळणी केली ते तुम्हाला दाखवतेच ना. माळणी पाहूचा ना आपण. पा स्वयंपाक तर सगळा झालेला आहे, सारे झाले, फक्त गरम गरम भजे तळणार आहे. चला, पूजाची माळणी झाली, निवत पाणी दिला, शिदाई भरून ठेवली बामणांसाठी. चला, आता पुरणपोळ्या करून घेते. सगळ्या छान पुरणपोळ्या झाल्या माझ्या. सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या मी. तर किती मस्त छान पुरणपोळी फुगली. मस्त झालेलं, गार होऊन देते. चला, पुरणपोळी तर झाली, आता जेवायला ताट करू. चला, आपण उपास करू. छान भजे तळे, भजे खूप छान झाले. छान ताट केले तयार. चला, सगळ्यांनी जेवण करायला या. उपास करूला ताट केलेले. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. वीरची मिरवणूक निघाली, डब खूप छान नाचत होते आणि वीरही नाचवले जाता. तुम्ही बी नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मिरवणूक कशी होती. सगळ्यांनी एन्जॉय घ्या.